कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथील शासकीय रास्त धान्य दुकानावर अखेर प्रशासनाने सीलबंदची कारवाई केली आहे। अनेक महिन्यांपासून धान्य वितरणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारीनंतर नागरिकांनी दुकानासमोर निदर्शने करत तीव्र संताप व्यक्त केला। या प्रकरणाची माहिती मिळताच नगरसेवक केतन शेट्टे आणि नगरसेविका फौजिया मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेत पुरवठा विभागाशी संपर्क साधला। त्यानंतर पुरवठा अधिकारी सायली चव्हाण आणि निशा पाईकवार यांच्या पथकाने दुकानाची प्राथमिक तपासणी केली। तपासणी दरम्यान धान्य वितरणातील अनियमितता आणि तुटवडा आढळल्याने संबंधित रेशन दुकान तात्काळ सीलबंद करण्यात आले। या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले। दरम्यान सीलबंद कारवाईमुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी आणि पारदर्शक रेशन वितरण व्यवस्था तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। म्हणून आपल्याला काय माहित नाही। आता हे मॅडम आपल्याला समजतं ना। हा विकतोय, तो धान्य कुठे जातो कुठे माझा विषय काय त्याला माहिती नाही असा बोल एक खोटं बोल दिलंय। त्याचं रेशन कार्ड आहे का? त्या शाळेचं रेशन कार्ड ह्या कार्डाला आहे का? शाळेचं रेशन कार्ड नसतो, धान्य पुरवठा करत असतो। शाळेचा पुरवठा शाळेला देतो हा समजलं पाहिजे आपल्याला। बरोबर आहे, एकदम बरोबर असं असतं त्याला। तो म्हणतो शाळेचं धान्य मला एकदा बोललं शाळेचं धान्य मी देऊ शकत नाही। 4 का 5 साप होत्या। शाळेचे धान ना का तो गव्हर्नमेंट कोटा वेगळे असतो। मुलांना जातं टायमिंग झालं त्याच्या घरी जायचं त्याचं लायसन्स जप्त करा, बाकी आम्हाला काय नाही।